महामार्गावरील काँक्रिटीकरणासह इतर कामे निकृष्ट असल्याचे नायगाव पोलिसांनी पुराव्यानिशी दाखवून दिले आहे। दुभाजक नष्ट, उतारांचा अभाव, खडीचा वापर यामुळे पावसात पाणी साचून वाहतूक कोंडी आणि अपघात होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। हे काम सुरू असल्यापासून 3 महिन्यातच सुमारे 40 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे व्हाईट टॉपिंग कामात नियोजनाचा अभाव तसेच काम निकृष्ट असल्याने महामार्गावर अपघात होत आहेत। जे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते ते अद्याप झालेले नाही। जी कामे झाली आहेत ती अर्धवट आणि सदोष आहेत। यामुळे सतत वाहने घसरत असून अपघात होत आहेत। मार्च ते मे या कालावधीत सुमारे 40 जणांचे अपघाती मृत्यू झाले आहेत। अद्याप पावसाने जोर पकडलेला नाही, मात्र मुसळधार पाऊस सुरू होताच महामार्ग पाण्याखाली जाण्याचा धोका नायगाव पोलिसांनी वर्तवला आहे। याबाबत नायगाव पोलिसांनी कुठे कुठे कामे निकृष्ट आणि सदोष आहेत, अपघात प्रवण तसेच पाणी साचण्याची ठिकाणे कुठली आहेत त्याचा अहवाल तयार करून तो महामार्ग प्राधिकरणाला सादर केला आहे। कशा प्रकारे वाहने घसरून अपघात होतात याची प्रत्यक्ष चित्रणे देखील पोलिसांनी केले आहेत। काँग्रेसचे नेते विजय पाटील यांनी देखील महामार्गावरील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट असल्याचा आरोप केला आहे। यामुळे अपघात होत असून नियोजनाचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले। अशा प्रकारच्या कामाची गरज नसताना हे काम म्हणजे पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय।